मी अमृता वामन गोंदे. मी आता 8वी शिकत आहे. मी आज तुम्हाला पुस्तक परीक्षेचा माहिती सांगणार आहे. हे पुस्तक आहे अदितीची शाळेची सफर. लेखिका आहे सुनीता नामजोशी. हे पुस्तक आहे दिनविशेष. लेखिका आहे अक्षता जोशी. हे पुस्तक आहे बहादूर बल्लू परत येतो. लेखिका आहे लीला दीक्षित. हे पुस्तक आहे चलो डोंगरगाव. लेखक आहे अनंत भावे. हे पुस्तक आहे बेबी सरोजा. लेखक आहे साने गुरुजी. हे पुस्तक आहे गोंधळच गोंधळ. लेखकाचे नाव आहे महावीर जोंधळे. आज मी तुम्हाला आवडलेले पात्र सांगणार आहे. या पुस्तकामधून मला असे शिकायला मिळाले की मला व्यक्तिमत्व म्हणजे चांगले वागणे, चांगले बोलणे कसे करता येईल हे शिकायला मिळाले आणि एखाद्या चांगला विचार आम्ही समाजाला सांगू शकतो. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव सुरू केला कारण लोक एकत्र येतात आणि विचाराची देवाणघेवाण मिळून आपण सर्व लोक एकत्र येऊन चांगले काम करू शकतो हे शिकायला मिळाले. नाव काजल संजीवनीमध्ये. मी आता 8वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय जुवाटी. आज मी तुम्हाला पुस्तक परीक्षणाविषयी माहिती सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव माझी आई. या पुस्तकाचे लेखक प्रतापराव पवार. या पुस्तकाचे नाव सोन्याची भाकरी. या पुस्तकाचे लेखक सुभाषचंद्र वैष्णव. या पुस्तकाचे नाव बारकू. या पुस्तकाचे लेखक राजा मंगळवेढेकर. या पुस्तकाचे नाव निवडक नाट्य छटा भाग 4. या पुस्तकाचे लेखक प्रकाश पारखी. या पुस्तकाचे नाव सूर्याची मुलगी. लेखिका सौ सुमन देव. या पुस्तकाचे नाव छान छोट्या नाटुकल्या. लेखिका मेधा इनामदार. आज मला या पुस्तकातून असे शिकायला भेटले की आबाळभर मायेचा ई भुईतल्या ओलाव्याचा, जिच्या अतूटपणे प्रेमाचे कसे व्हावे उतराई, घडलो वाढलो जिच्यामुळे ती माझी आई. आईपणा म्हणजे नुसते प्रेम नाही, नुसते लाड नाही, केवळ धाक नाही, केवळ काव्यपूर्ती नाही,